नमस्कार. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET आता जवळ येते. तर मग शिक्षक बनण्याच्या या महत्त्वाच्या प्रवासात आपल्याला जी काही माहिती लागेल ना, ती सगळी आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. भारतात शिक्षक म्हणून करिअर करायचंय, मग सीटीईटी परीक्षा हे खरं तर त्या दिशेनं टाकलेलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि काळजी नसावी, आपण ही सगळी प्रक्रिया इतकी सोपी करून समजून घेणार आहोत की तयारी करणं अगदी सहज होऊन जाईल. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिली पायरी सीटेट म्हणजे नक्की काय आहे, या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे हे आधी समजून घेऊया. तर बघा, सीटीईटी म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही एक नॅशनल लेव्हलची परीक्षा आहे जी CBSE घेते. कोणासाठी? तर ज्यांना 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवायचं आहे त्यांच्यासाठी. आणि ही परीक्षा ना 2 लेव्हल्सवर पात्रता तपासते. एक असतो पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. आता वळूया आपल्या दुसऱ्या पायरीकडे, पात्रता. म्हणजे आपण अर्ज करण्यासाठी पात्र आहोत की नाही हे तपासावं लागेल. आणि हो, अर्ज करण्याआधी आपले शैक्षणिक निकष पूर्ण होतात की नाही हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे बघा, दोन्ही पातळ्या किती स्पष्टपणे दिसतायत. पेपर 1 जो प्राथमिक वर्गांसाठी असतो त्यासाठी काय लागतं तर 12वी पास आणि सोबत 2 वर्षांचा DELED सारखा डिप्लोमा. आणि पेपर 2 जो उच्च प्राथमिक वर्गांसाठी आहे त्यासाठी हवी आहे ग्रॅज्युएशनची डिग्री आणि सोबत BEd किंवा ITEP सारखी पदवी. यामुळे होतं काय की योग्य वर्गासाठी योग्य पात्रतेचे शिक्षक निवडले जातात. एकदम सरळ हिशोब आहे. आणि एक चांगली बातमी, CTET परीक्षेसाठी अर्ज करायला वयाची कोणतीही अट नाही. म्हणजे कमीत कमी किंवा जास्तीत जास्त वयोमर्यादा असं काहीच नाहीये. याचा सरळ अर्थ असा की पात्रता फक्त आणि फक्त शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांसाठी शिक्षकी पेशाचे दरवाजे उघडे होतात. ओके, आता येतोय तिसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा, परीक्षेचं स्वरूप. म्हणजे परीक्षेच्या दिवशी नक्की काय होणार, काय अपेक्षित आहे ते आपण आता बघूया. तर हा आहे पेपर 1चा आराखडा. यात बालविकास, भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यास यांसारख्या विषयांवर फोकस असतो. हे सगळे विषय का? कारण प्राथमिक स्तरावर म्हणजे लहान मुलांना शिकवण्यासाठी हे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. हेच इथे तपासलं जातं. आणि आता बघा पेपर 2चं स्वरूप. इथे एक महत्त्वाचा पर्याय मिळतो. तो म्हणजे गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक अभ्यास. उमेदवार त्यांच्या ग्रॅज्युएशननुसार यातला एक विषय निवडू शकतात. यामुळे त्यांच्या शिकवण्याचं क्षेत्र आणखी स्पेसिफिक, आणखी पक्कं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही पेपर्समध्ये एकूण 150 प्रश्न असतात आणि सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बरं, हे 150 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती मिळतो? तर बरोबर 2.5 तास. आणि ऐका, ही कदाचित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हो, चुकीच्या उत्तरासाठी एकही गुण कापला जाणार नाही. याचा अर्थ आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू शकतो, ज्यामुळे आपले गुण वाढण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप तर आता आपल्याला कळालंय. मग पुढची पायरी काय? अर्थात अर्ज करण्याची प्रक्रिया. यशस्वीपणे नोंदणी कशी करायची ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिलं काम, अधिकृत वेबसाईटला भेट देणं. ही सगळी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती फक्त CTET.nic.in याच ऑफिशियल वेबसाईटवर होते. त्यामुळे कोणत्याही बनावट वेबसाईट्सपासून सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही अर्ज करण्याची प्रक्रिया 6 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. मग मिळालेल्या ॲप्लिकेशन नंबरने लॉग इन करून संपूर्ण अर्ज भरायचा. त्यानंतर आपला फोटो आणि सही अपलोड करून फी भरायची. बस, प्रत्येक टप्पा फक्त काळजीपूर्वक पूर्ण करायचा. आता अर्जाची फी किती असेल तर ते तुमच्या कॅटेगरीवर आणि तुम्ही एक पेपर देताय की दोन्ही यावर अवलंबून. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, महत्त्वाच्या तारखा. कोणतीही डेडलाईन चुकता कामा नये, त्यामुळे या तारखा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर बघा, साधारणपणे सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत परीक्षा घेतली जाईल. याचा अर्थ काय? याचा अर्थ तयारी सुरू करण्याची हीच ती वेळ आहे. आणि हो, परीक्षेच्या दिवशी या काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. परीक्षा ऑफलाईन म्हणजे OMR शीटवर असेल. दोन्ही पेपर्स वेगवेगळ्या वेळेत होतील, एक सकाळी आणि एक दुपारी. आणि दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त वेळही मिळेल. तर मग CTET परीक्षेबद्दलची सगळी माहिती आता आपल्या समोर आहे. लक्षात घ्या, ही फक्त एक परीक्षा नाहीये, ही देशाची पुढची पिढी घडवण्याची एक मोठी संधी आहे. आणि ही संधी घेण्यासाठी तयारी सुरू करण्याचा क्षण तो आता आला आहे.